नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. फॉर्म भरून झाल्यानंतर आम्ही लगेच गेलो नाश्ता करण्याकरता कॅन्टीनमध्ये, कारण कॅन्टीन बंद होणार होती. पहिला दिवस असल्यामुळे त्यांनी आम्हाला वेगवेगळे फ्रुट्सचा नाश्ता दिला. कोणाला नाशपाती दिली, कोणाला ॲपल दिलं, कोणाला पपई दिली. सगळ्यांना खूप मज्जा आली, कारण की पहिला दिवस होता आणि त्यानंतर आम्हाला पोळी भाजी किंवा फ्रुट्स मिळणार नव्हते. ज्यांना कोणाला लिहून दिले असेल त्यांनाच मिळणार होते. नंतर लगेच आम्ही OPD गेलो चेकअप करण्याकरता. आम्ही एकूण 10 लोकं असल्यामुळे त्यांनी आम्हाला 10 डॉक्टर्स अलॉट केले होते आणि प्रत्येकाला 2-2 डॉक्टरकडे व्हिजिट द्यायला जायचं होतं. पहिला डॉक्टर हा पंचकर्माचा आणि दुसरा हा आयुर्वेदाचा, आणि त्यांनी लिहून दिलेल्यानुसार आम्हाला ब्लड चेक करून पुढली ट्रीटमेंट घ्यायची होती. त्यानंतर लगेच आम्ही गेलो योगा हॉलमध्ये, आणि तुम्ही बघू शकता की तिथे वेगवेगळे तुम्हाला बूथ दिसतील. तर ते आपल्या आजारानुसार तिथे आसने शिकवतात, आपल्याकडून करवून घेतात आणि जबरदस्तीने नाही, तर आपले जितकी सहनशक्ती आहे तितकीच करून घेतात. आणि ज्यांना खाली बसता येत नसेल, आसने करता येत नसेल, त्यांच्यासाठी त्यांनी पलंगाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर दुपारी आम्ही पुन्हा कॅन्टीनमध्ये गेलो आमचा लंच घेण्याकरता. पहिल्या दिवशी त्यांनी आम्हाला कारल्याची भाजी, पोळी, भाजी, सलाद हे सगळं काही दिलं होतं. त्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या किट घेतल्या आणि ट्रीटमेंट करता पुढे निघालो. त्यानंतर संध्याकाळी तुम्ही आम्हाला बघू शकता, योगा हॉलच्या बाजूला बसलेलं आहे. खूप छान असं वातावरण आहे आणि आमच्याजवळ किट पण दिसेल तुम्हाला. अशाच माझ्या पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय भारत.